नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. लहान मुलांना त्यांच्या कल्पना विश्वात रमायला आवडतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आज मी जिला भेटणार आहे ना ती सुद्धा अशीच आहे. म्हणजे तिला छोटासा मुद्दा मिळाला तरी ती त्याचा एक मोठासा एपिसोड बनवू शकते आपल्या कल्पना शक्तीने. एवढंच नाही तर ती खूप बडबड सुद्धा करते. म्हणजे हे सगळं मी ऐकलंय बरं का. आता नेमकं काय आहे ते तिला भेटूनच ठरवूया. चला तर मग भेटूया आरोहीला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. तुझे नाव काय आहे? आरोही. हो, आणि आरोही तुला काय आवडतं? छोटा भीम. हो, छोटा भीम काय करतो गो? लड्डू खातो आणि डायनासॉरला मारतो. हो, लड्डू खातो आणि डायनोसॉरला मारतो. तू डायनोसॉर बघितलायस? कसा दिसतो? ब्लॅक ब्लॅक डोळे, ब्लॅक ब्लॅक डोळे आणि पाठ येलो आणि हा, नाक त्याचं ब्राऊन. बापरे. आणि तो काय करतो? तो भीमला असा खेळतो आणि अंगावर टाकतो, बागुलकडे घेऊन जातो. मग भीम म्हणे कुठे गेलं? अरे बापरे. आणि मग त्याचे फ्रेंड्स कोण असतात? थोडं कालिया, चुटकी, राजू, जग्गू हे त्याचे फ्रेंड्स असतात. आणि मग ते काय करतात? ते म्हणणार की आमचा भीम कुठे गेला? होय बापरे. मग तेवढ्यात हा, माकड येतो. कोण येतो? माकड. हो, माकड म्हणतो की तुम्हाला काय झालं? तुम्हाला काय झालं? मग तो म्हटला की आमचा भीम कुठे गेला? हा आम्ही भीमला शोधतो. हा. मग माकड छोटा असतो हा. पण तो मदत करायला लागतो. हो. आणि मग तेवढ्यात डायनासॉर येतो आणि मंकी मोठा असतो ना, हा. तो असा लात मारतो. हा. मग तो डायनासॉर मारून जातो. मी तुला भीमचा आवाज काढून दाखवू, छोटा भीमचा. मग तुम्हाला ध्रुवची गोष्ट सांगशील. ढोलकपुर के सारे लड्डू तो मैं ही खाऊंगा. देखो मौसी, ये सारे मेरे दोस्त है की नाही? से है की नाही? चलो यस. माझ्यासोबत आहे आणि राक्षसची गोष्ट. हो. आणि ध्रुवतारा कोण असतो? डेंजर. का गो? कोणा त्याच्यामध्ये लड्डू असतो ना, हा. मग तो लड्डू खातो. मग त्याचे डोळे डेंजर होतात. कोणाचे डोळे डेंजर होतात? ध्रुवताराचे. ध्रुवताराचे. पण ध्रुवतारा असतो कोण? राक्षसच. ध्रुवतारा राक्षस असतो? कसं काय? मला नाही माहिती. कोण असतो तो? हा. अरे तो सिंहावर झाला असतो. आणि मग तो तुला भेटला होता ध्रुवतारा? हो, आणि तो मला खाऊन गेला होता. ध्रुवताराला खाऊन गेला होता? अरे बापरे. मग तू घाबरली नाही? नाही. मग तो काय बोलला तुला? तुझ्या समोर आला ध्रुवतारा तेव्हा? आणि तो म्हटला की तू त्यापेक्षा वाटता. आणि मी म्हटली की थांब, मी तुला आठवडा शिकवते. आणि गोल फिरून फेकून दिले. मग तो राहायला लागला. माझ्या बाबा कुठे गेले? मग ते उंच होते. ते उंच असतात तरी मग ते नाशिकला गेले असतात ना. कोण? ध्रुवताराचे बाबा नाशिकला गेलेले असतात. आणि तो घेत असतो तेव्हा ते गावाला गेले होते. अरे मग म्हणजे ध्रुवतारा आला, त्याचे वडील नाशिकला गेले, तो डेंजर होता, तो तुला सिग्नल वरती भेटला आणि मग माकड आला. आणि मग माकडाचं काय झालं? मग माकडाचं तो हवा घालत होता स्वतः. आणि काय झालं म्हणे मला की नाही मला आरोही मला काय करू
मी आईलाच मारतो. मग कोण असं कोण म्हणाला आरोहीला मारतो? माकड. हो, माकड म्हणाला. अच्छा, अच्छा. हा. त्याला पण गोल गोल फिरून दूर जंगलात फिरून दिलं. म्हणजे तू कोणाला पण गोल गोल पकडून असं फिरून फेकून देतेस? माझ्या शक्तीने मी सगळ्यांना गोल गोल फिरवणार. कसं काय? कारण तो वेडा असतो. कोण वेडा असतो? माकड. तो बनाना खातो अंगला खातो म्हणून मी त्याला फेकून दिलो. पण मग बनाना खायचं नसतं? हा, त्याला सर्दी झाली तर एवढी मोठी शेंबी इथपर्यंत येईल. जर माकडांनी बनाना खाल्ला तर त्याला शेंबी येईल एवढी मोठी, कारण त्याला सर्दी होईल असं हिने मला सांगितलंय. आणि मग काय झालं? मग पुढे ससा आला. मग पुढे हा, ससानंतर आरोही आणि मग आरोहीने त्याला पण गोल गोल फिरव. मग लायन नंतर नंतर लायन ससाला आणि फुलाला पण फेकून दिलं. नंतर टेबलला फेकून दिलं. तो खूप त्रास देत होता पण सगळ्या सगळ्यांना आरोही पकडते, गोल गोल फिरवते आणि फेकून देते, हो ना? हा, काय ते नुसते वेळे बनायला खातात. हो ना, कारण सगळे नुसते वेडे बनाना खातात म्हणून ती सगळ्यांना पकडते आणि गोल गोल फिरून फेकून देते. वा रोही वा, सॉलिड आहे तू, एकदम डेंजर आहे यार. सगळे घाबरतात ना तुला? हो, मग म्हणतात की प्लीज. मग मी नाही मारत. मग नाही मारत ना? मग तू लाड करतेस? कसे लाड करतेस तू सगळ्यांचे? अशी पेपर. कशी कशी? ओ गॉड, हे कोणाचं पुस्तक आहे? हे कोणी लिहिलंय बघ जरा. हे काय पुस्तक आहे हे? हे माझ्या बाबाने लिहिलंय. एक मिनिट, हिने नवीन शोध लावलाय. हे पुस्तक श्रीमद भगवद्गीता तिच्या वडिलांनी लिहिलंय असं तिला वाटतंय. हे कोणी लिहिलंय? बाबा. तिच्या बाबांनी लिहिलंय. कुठे तुझे बाबा? मला भेटायचंय त्यांना. लपले. कुठे? बेडच्या खाली. कुठे? बेडच्या खाली. का? कारण बागुल बॉय. ओले बापले, हिचे बाबा बेडच्या खाली लपलेत कारण त्यांच्याकडे बागुलबुवा आलाय. आणि बागुलबुवाला कसं ओरडायचं? बागुलबा निघून जायचं. अरे बापले, हिचे बाबा बेडच्या खाली लपलेत कारण ह्यांच्याकडे बागुलबुवा आलाय. नमस्कार. सो बागुलबुवाला घाबरून बेड खाली लपलेले बाबा मिळाले आम्हाला. हो, ते आम्हीच. आणि ही भगवद्गीता तुम्ही लिहिली आहे? आरोहीने सांगितलं मला. हो, आरोहीने सांगितलं असेल. बरं, तिला आजकाल असं वाटतं की सगळी पुस्तकं बाबांनी लिहिली आहेत. ही आल्यानंतर आयुष्य एकदम बदललं असेल ना? हो, खूप बदललं आयुष्य, खऱ्या अर्थाने बदललं. काय गमती जमती करते की नाही आमची हिरोईन? भरपूर करते. आता हिची गंमत सांगायची म्हटली तर हिला शाळेत टाकलं तर शाळेत स्कूल व्हॅन येते. सुरुवातीचे 10 दिवस खूप छान गेले. ते काका म्हणायचे तुमची मुलगी खूप गोड आहे, शांत बसते, पुढे बसायची, बेल्ट लावायची. ते काका बेल्ट लावून द्यायचे. 20 दिवस झाले. 20 दिवसांतर असं झालं की ते काका म्हणे आता थोडी हे झाली, खिडकी बाहेर हात काढते, उड्या मारते. नंतर 1 महिना म्हणले अहो दादा तुमच्या पोरीने माझे सीट कवर फाडले हो सीटचे. आम्हाला असं झालं की अरे अहो दादा, अरे बापरे, हो एवढी अवलादी झाली, म्हणजे एवढी मस्ती करायला लागली. बरं. नंतर तेच म्हणाले ठीक आहे आता मीच तिला बसून घेतो, म्हणजे आता मागे बसवतो, आता पुढे बसवत नाही. त्याच्यामुळे थोडी आगाऊ झाली आहे. तर ते थोडं थोडी मस्ती जास्त करते. काय फजिती वगैरे करते की नाही तुमची? हो, तिचे कंप्लेंट्स येतात स्कूलमधनं. तिला टिफिनमध्ये मी असं काजू बदाम देते. कधी कधी खायला सकाळी उठायला उशीर झाला की खिशात देते की तू जेव्हा भूक लागेल तेव्हा खा. पण ही शाळेत गेल्यावर प्रेयर चालू असताना किंवा राष्ट्रगीत चालू असताना ते काजू बदाम खाते आणि मित्रांना पण देते. त्यांची पूर्ण रो बंद असते, कोणीच प्रेयरच पडत नाही. म्हणून त्या टीचरने सांगितलं की तुम्ही हिला खिशात काही खायला देऊ नका. स्वतः खाते पण इतरांना पण खाऊ घालते आणि प्रेयर डिस्टर्ब करते. म्हणतच नाही होती. धन्य आहे खरंच. मग अशी ही सॉलिड गाणं म्हणत होती, तर हिला गाण्याची आवड आहे वाटतं. हो, गाण्याची आवड बरीच आहे आणि मराठी सोडून दुसऱ्या लँग्वेजच्या गाण्याची आवड पण बरीच आहे. पण ते कसं काय? म्हणजे ती गोष्ट अशी की ही कन्सिव्ह झाली होती हैदराबादला आणि आम्ही तेव्हा हैदराबादलाच होतो. तर लहान असताना ही साधारण मी डिलिव्हरी झाल्यावरती हिला परत घेऊन आलो. तेव्हा 1-2 महिन्याची असेल.
समोर एक आंटी होत्या, त्या तेलुगू गाणे म्हणायच्या आणि तेलुगू अंगाईगीत म्हणायच्या. तर तेव्हा तेलुगू अंगाईगीत म्हणून त्या झोपवायच्या. मग आम्हालाही कळायचं नाही, पण ही झोपायची, हिलाही काय कळायचं माहित नाही. पण आणि तिला तेलुगू गाण्याची आवड झाली म्हणजे हा तर ती अजून आहे, अजूनही गाणी लावते. आणि मलाही तेलुगू गाणी आवडतात, तर मी म्हणायचो, हिला ऐकवायचो, त्याच्यामुळे ती म्हणते आणि पण मग असं काही का तुम्ही दोघं एकत्र म्हणता असं कुठलं गाणं? हो, असं एक गाणं आहे. या, तिला जवळ घ्या, आम्हाला ऐकायला आवडेल. परिवार भद्रवटकम कैलेंद्रुम तंबोरटे नल्लच्छल तिरुमम चिनुकाली कडी तोडंगे अंगरंगरी. नाही म्हणते. धमाल धमाल. मला खूप मजा आली की तुम्ही अशी तेलुगू गाणी म्हणता आणि ही वेगवेगळ्या स्टोरीज बनवते आणि ती सांगते की बाबा बेड खाली जाऊन लपतात. खरं असं नाही ऍक्च्युली. रात्री नेहमी जेव्हा झोपते ना तेव्हा हिला बागुलबोची भीती वाटते. म्हणजे आई रात्री झोपताना याला खूप चिडते की बागुलबो येणार आहे, पोलीस काका येणार आहे, वॉचमॅन काका येणार आहे. तेव्हा बाबा तू आहे ना, बाबा तू त्यांना डिशूम कर, मग आपण दोघं झोपू. आता ह्या दोघांची केमिस्ट्री मला कळली आहे. तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे ते मला आता कळणार आहे. मी तुम्हाला काही शब्द विचारेन, इंग्लिश शब्द सांगेन, त्याचा मराठी अर्थ काय आहे किंवा त्याला समानार्थी मराठी शब्द काय आहे हे तुम्ही सांगायचं आहे. म्हणजे आता समोर केरळीत राहतात, त्यामुळे तुम्हाला केरळ येतं, हैदराबादला येतं, तेलुगू येतं, मराठी येतं, त्यामुळे आय एम शुअर की तुम्ही इंग्लिश पण आरामात मला सांगू शकाल. मल्टीलिंग्वल असं हे एक कपल मिळालंय मला. ओके, आर यू गाइज रेडी? ज्या कोणाला उत्तर येते त्यांनी सांगायचं, मग स्कोर बघूया कोणाचा किती होतोय. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. किचन, स्वयंपाकघर. बरोबर आहे. नॉलेज, ज्ञान. काय? हायवे, चारपदरी रस्ता, दूतवदी मार्ग, महामार्ग, महामार्ग, राजमार्ग, राजमार्ग. ओके. केक, पास. पूल नाही, वडी. नाही, केकला मराठी अर्थ ओके, लास्ट अँड द बेस्ट, स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती. आणि आई जिंकली. आईसाठी जोरदार टाळ्या. आणि आई जिंकली आहे आरोहीसाठी संतुलन आयुर्वेद तर्फे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. किती मस्त गप्पा, गाणी, धमाल चालू आहे इकडे आरोही बरोबर. आणि आय एम शुअर तुम्हालाही असंच सुख देत असेल सगळ्यांना. चैन पडत नाही ना तिच्याशिवाय? हो ना. मी तुम्हाला काही म्हणी विचारणार आहेत. ओके, हो, म्हणजे सगळ्यांनाच ज्यांना येतात त्यांनी म्हणायच्या आहेत. ओके, आणि आद्याक्षर सांगणार आहे. म्हणजे पहिलं अक्षर त्या समजा एका म्हणीमध्ये 3 शब्द असतील तर आद्याक्षर पहिलं अक्षर सांगेन आणि त्याच्यावरून तुम्ही ओळखायचं आहे. प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर सांगणार आहे. ओके, सो सगळ्या मराठी म्हणी आठवा. बेस्ट ऑफ लक. ओके, पहिली आहे वालम गा श. वाकडी गाय, पाकात लंगडी गाय शाणी. अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या. आजी बापू. चार शब्द आहेत. काय आठवत आहे का? पास. आजीच्या जीवावर भाऊजी उदार. झाकली मूठ 1.25 लाखाची. अगदी बरोबर आहे. क्या 1.25 लाख. पुढची म्हण आहे व ते वा. वड्याचं तेल वांग्यावर. अगदी बरोबर आहे. सुपर कॉन्फिडेंट. अब बस लाओ, मैं बोलती हूँ. दे दे दन. देखल्या देवा दंडवत. अगदी बरोबर आहे. खूप छान, मस्त खेळलात आणि फार भरावर उत्तर दिलीत.
आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून हा गेम खेळला होता, त्यामुळे अजून मजा आली. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आजी, मला मगाशी आरोहीने सांगितलं की तुम्ही तिला गाणं शिकवता, तर काय आठवण आहे तुमच्या दोघींची? आठवण म्हणजे आपण म्हणतो ना दुधावरची साय, त्याच्यामुळे ही म्हणजे आमची दुधावरची साय आहे. आणि तिला गोष्टी ऐकल्याशिवाय कधीच झोपत नाही. म्हणजे गोष्टी असो, गाणी असो. मी तिला गाणे तर खूपच, कारण की मी संगीत शिक्षिका आहे आणि म्हणजे तिच्यावर ते सारेगमपधनिसा ते म्हणते, ती गाणे पण म्हणते. आणि मी तिला एक चांदोबाचं छोटं गाणं आम्हाला ऐकायला मिळेल का आजी? हो नक्की. येऊ का रे चांदोबा बघायला तुझे घर, येऊ का रे चांदोबा बघायला तुझे घर, पोट नीट मध्ये बसून आभाळात वर वर, पोट नीट मध्ये बसून आभाळात वर वर, दाखवशील का मला तुझा लाडका ससा, दाखवशील का मला तुझा लाडका ससा, येऊ का रे चांदोबा बघायला तुझे घर, पोट नीट मध्ये बसून आभाळात वर वर. आहा, मस्त. आपल्या सगळ्यांची मैफिल तर खूपच छान रंगली आहे, पण आता आई बाबा तिच्यासाठी एक गेम खेळणार आहेत आणि तिला जिंकून देणार आहेत झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आपण खूपच इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत. आपल्याकडे काही कप्स आहेत, गन आहे आणि डार्ट आहे. तुम्ही डार्टच्या सहाय्याने कप्स उडवायचे. जितके जास्त पाडाल तितके जास्त पॉइंट्स मिळतील. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. काय वाटतं, आई का बाबा, कोण जिंकणार? बाबा. आणि पहिलं कोणी खेळायला पाहिजे, आई की बाबा? बाबा. ऑल योर्स. Your time starts now. एक मिनिट झाला, 1 मिनिट. Your time starts now. Rashmi. दुसऱ्या लाईनला वरती सगळे पडतील. स्टॉप. बाबांचा स्कोर आहे 10. आईचा स्कोर आहे 12. आई जिंकली आहे. आरोहीसाठी झी युवातर्फे ही आकर्षक भेटवस्तू. ही होती छोटीशी 3.25 वर्षाची आरोही. किती काल्पनिक गोष्टी सांगितल्या तिने मला. आय एम शुअर तुमच्या घरातही असंच काहीसं होत असेल. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.